सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये वर्ग दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्या अनुषंगाने वर्ग तिसरी, चौथी आणि सहावीला, फक्त दुसरीला नाहीये, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गासाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचे अंमलबजावणी करण्यासंदर्भातचे शिक्षकांना मार्गदर्शक जे संच आहेत ते संच देखील उदाहरणार्थ जालना जिल्ह्यातील माझ्या BRC घनसावंगीला आज प्राप्त देखील झालेले आहेत. तर बघूया आपण काय म्हटलंय त्याच्यामध्ये, नेमकं काय करायचंय शिक्षकांना, या सगळ्या बाबीची आपण चर्चा यामध्ये करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणी अंतर्गत शासन निर्णय 14/7/2025 नुसार प्रत्यक्षात राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने चालू झालेले 26-27 शैक्षणिक वर्षामध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येत आहे. नवे आपण शाळांना पुस्तकं देखील दिलेली. आज शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके देखील वाटप करण्यात आलेली आहेत. या अनुषंगाने प्रत्यक्षामध्ये आपल्याला दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचे नवीन पाठ्यपुस्तकं देखील मिळालेले आहेत. यानुसारच तिसरी, चौथी आणि सहावीसाठी बदललेल्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी सुकर व्हावी म्हणून नवीन अभ्यासक्रमात वाढलेली शैक्षणिक पातळी, भाषिक समज आणि स्व अभ्यासाची सवय याची जुळवणूक सहज व्हावी यासाठी नीट लक्षात घ्या. किती दिवसाचा आहे तर 21 दिवसाचा हा अभ्यासक्रम आहे. मित्रांनो, या 21 दिवसाच्या अभ्यासक्रमाची प्रत्यक्षात आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. 21 दिवसाचा हा सेतू अभ्यासक्रम आहे आणि या 21 दिवसाच्या सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी तिसरी, चौथी आणि सहावीच्या वर्गासाठी करायची आहे. या संदर्भामध्ये याच्यात म्हटलेलं आहे की राज्याकडून शिक्षकांसाठी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर काही पुस्तकं देखील उपलब्ध करून देण्यात आलेली. सेतू पुस्तिका, सेतू अभ्यास पुस्तिका राज्यातील सर्व कोणाकोणाला दिलेले आहे, शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना प्रत्येकी एक प्रत याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक शाळेला किती मित्रांनो? एक प्रत, प्रत्येक शाळेला एक प्रत देण्यात आलेली आहे. आणि बघा काय सूचना दिल्या त्या बघूया आपण. इथे खाली स्वाक्षरी आहे. डॉक्टर हेमंत वसेकर भाप्रसे, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे. बघा काय म्हटलं याच्यात, आपण ते देखील बघूया. कोणाकोणासाठी देण्यात आलेली सेतू इयत्ता तिसरी मराठी व उर्दू माध्यम, सेतू अभ्यास चौथी सर्व विषय बरं का, प्रत्येक वर्गाचे मराठी व उर्दू माध्यम, सहावीला पण मराठी व उर्दू माध्यम, सेतू अभ्यास सहावी गणित, म्हणजे हे पुस्तकं वेगवेगळी दिलेली. हे एक पुस्तक मिळणार. तिसरीच्या शाळा वर्ग आहे तिथं फक्त एकच पुस्तक मिळेल. चौथीचं एकच पुस्तक मिळेल. त्यानंतर सहावीसाठी मात्र 3 पुस्तकं मिळतील. मराठी म्हणजे त्याच्यात काय काय असेल, मराठी आणि उर्दू भाषेसाठीच असतील, परंतु एक आसन भाषेचं, एक आसन गणित विज्ञानचं आणि एक सामाजिक शास्त्र, अशी 3 पुस्तकं सहावीच्या वर्गासाठी शिक्षकांना मिळणार. मात्र तिसरी आणि चौथीसाठी एक पुस्तक एका शाळेला मिळेल. ओके, पुढे जाऊ मित्रांनो आपण. आणि सेतू अभ्यास अंमलबजावणीसाठी ह्या ज्या पुस्तिका आहे ना, सेतू अभ्यास पुस्तिका, ह्या PDF स्वरूपात पण www.ma.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत मित्रांनो. आणि आपण शाळेला तर प्रत्यक्षात वस्तू स्वरूपामध्ये हे देणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला जी अंमलबजावणी करायची, ही अंमलबजावणी 21 दिवसाची अंमलबजावणी असून शैक्षणिक वर्ष 26-27च्या सुरुवातीस म्हणजे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून हा सेतू अभ्यास या विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यायचा आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ विदर्भ वगळता आजपासून 15 जूनपासून शाळा चालू होत आहे, तर तिकडे विदर्भामध्ये 30 जूनपासून शाळा सुरू होत आहे. तर 21 दिवसाचा हा सेतू अभ्यासक्रम असणार आहे. कशावर भर दिलेला आहे याच्यामध्ये? अध्ययन निष्पत्तीवर भर देण्यात आलेला आहे मित्रांनो याच्यावर.
त्यानंतर संकल्पनांची समज याच्यावर भर देण्यात आलेला आहे. शिक्षकांनी सुलभकाच्या भूमिकेत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, विद्यार्थी स्वतः कृती करतील यावर भर देणे अपेक्षित आहे. आणि सेतू अभ्यास अंमलबजावणी वर्षारंभी वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. आणि नंतर बघा, सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर इयत्तेच्या नियमित अभ्यासक्रमाच्या अध्ययनाला सुरुवात करावी. तोपर्यंत आपल्याला सेतू अभ्यासक्रम घ्यायचा आहे. सेतू अभ्यासक्रम 21 दिवसाचा पूर्ण झाल्यानंतरच वर्ग 3री, वर्ग 4थी आणि वर्ग 6वीच्या जे अभ्यासक्रमाचे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या अध्यापनाला आपल्याला सुरुवात करायची आहे. या पद्धतीनं ही तालुक्याची पोच देखील आम्हाला देण्यात आलेली आहे अशा प्रकारची. आणि उदाहरणार्थ माझ्या घनसंगी तालुक्याचं नाव आणि मग याच्यामध्ये तुम्हाला कोणते पुस्तकं दिले, काय दिले याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. या पद्धतीनं मित्रांनो सेतू अभ्यासक्रमाची आपल्याला अंमलबजावणी करायची. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.